मागच्या वेळेस आपण बोललो होतो आणि आता जेव्हा आपण बोलतोय त्याच्यामध्ये एक मोठी अपडेट ही आहे की सीबीआय चौकशीची मागणी झालेली आहे। एव्हिएशन एक्सपर्ट आहात तुम्ही, आम्हाला हे सांगा की विमान अपघाताच्या संदर्भामध्ये सीबीआय सारखी यंत्रणा ही खरंच आपल्याला हवी ती चौकशी पूर्ण करून देऊ शकते का, की या बाबतीमध्ये आपण विमान क्षेत्रातल्या ज्या चौकशी यंत्रणा आहेत त्यांच्यावरच जास्त विश्वास ठेवला पाहिजे? धन्यवाद कविताजी. मला कोणतेही राजकीय मला इथे भाष्य करायचं नाहीये. मी एव्हिएशनचं आमच्या एव्हिएशन रिलेटेड असल्या कारणाने आणि अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्या कारणाने मी स्टेटमेंट देतोय की ब्लॅक बॉक्स हा मिळाल्यानंतर त्याचा इन्व्हेस्टिगेशनचा पिरियड असतो 6 मंथ to 1 year असा इन्व्हेस्टिगेशनचा पिरियड आहे. ठीक आहे, आपण त्यांना देऊ, काय हरकत नाहीये. पण प्राथमिक तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणचे असणारे सीसीटीव्ही ते बसताना उठताना आणि जाताना हे ओव्हरलॅपिंग होत असतात. म्हणजे महिनाभरचं तुम्हाला मिळू शकतं, 1.5 महिन्याचं मिळू शकतं, पण एकदा ओव्हरलॅप झाल्यानंतर मग ते गेले नष्ट झाले की मिळणार नाहीयेत. तर प्राथमिक जी आता हे करायला पाहिजे इन्व्हेस्टिगेशन, हे त्यावेळेस मी आजही सांगतो तुम्हाला, तिकडचे जे त्यावेळेचे ड्युटी टर्मिनल मॅनेजर कोण त्यांना अजूनही विचारलेलं गेलेलं नाहीये. काही लोक सांगतात की इन्व्हेस्टिगेशन हे कधी न सांगण्याची गोष्ट 100% मी त्याला ऍग्री आहे. पण काही प्राथमिक जे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत ते पूर्वी यांनी करून घेतले पाहिजेत. कारण का त्यावेळेस माझा मुख्य एकच आहे की कोणी असलं तरी, तो सामान्य माणूस असून दे दुसरा कोणीच, ते अपघात झाला हे सत्य आहे आणि तो कसा झाला, कोणामुळे झाला हे निघणं पण तेवढं सत्य आहे. मग त्यामागे मला राजकारणात कुठच्याही जायचं नाही, कोणाच्या विरुद्ध बोलण्याचं काही नाहीये. माझा एकच इश्यू आहे की त्या दिवशी त्या ठिकाणी लँडिंगला 6 वाजल्यापासून परमिशन नव्हती. मग दादांच्या विमानाला कोणी दिली आणि प्राथमिकता का दिली? बघा, छोटीशी गोष्ट मी आज एक्झाम्पल ह्या पूर्ण महाराष्ट्राला तुमच्या माध्यमातून सांगतोय. तुम्ही पॉलिटिकली व्हीव्हीआयपी असलाल तर तुम्ही कुठच्याही माणसाला तुम्ही धमकवू शकता किंवा प्रेशर आणू शकता, काही करू शकता. पण तुम्ही इंजिनला प्रेशर आणू शकता का? इंजिन तुमचं ऐकेल का ते प्रेशर? इंजिन त्याच्याप्रमाणे चालणार ना. बरोबर. ते ह्या विमानाचा सांगण्याचा उद्देश आहे, VRS कंपनीचा आहे. जसे ते पॉलिटिकली रोहितजी बोलतायत ते कुठच्या तरी अनुषंगाने बोलतायत. धूर केव्हा निघतो? जेव्हा काहीतरी जाळ झालेला असतो तरच धूर निघतो, अशी म्हण आहे. इथे तुम्हाला सांगतो की आणखीन एक मोठ्या राजकीय पटाने डिसेंबर-जानेवारीत ह्या कंपनीला 2 विमानं चालवायला दिली आहेत. ती आता इन्व्हेस्टिगेशन तुम्ही शोधा कोणी दिली आहेत आणि कसे दिली आहेत ते.